आदरणीय दादा आणि जमलेले सर्व शेतकरी भावांनो, माता भगिनी, पत्रकार भवन, आज खंडेनोमी आहे आणि खंडेनोमीला दादा हत्याराचं पूजन होतं आणि आता ही पूजलेली हत्यार आता आम्ही आड्याला बांधणार नाही. आता या हत्यार आम्ही हातात घेणार आहे. मी पहिल्यांदा माझे सहकारी गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दादा, संस्कृती हा शब्द राष्ट्रवादीमुळे मला पहिल्यांदा कळला. काय संस्कृती, आणि तिथं आलेले कोण? तिथं आलेले सगळे गुणवंत लोक होते, कलावंत होते, नकलावंत होते, त्याच्या पुढे जाऊन अब्रूवंत होते. किती महान लोक अख्ख्या राज्यातनं झाडून आलेले होते. पडळकरजी अभिनंदन. असलं गडी पहिल्यांदा जिल्ह्यानं बघितलं. दादा, तुमचं अभिनंदन. तुम्ही शांत संयमी व्यक्तिमत्व, तिसरा डोळा तुम्ही पहिल्यांदा उघडला म्हणून तुमचं अभिनंदन. राजाराम बापू हे आमचे आदर्श आहेत. मी बापू बरोबर काम केलंय. मी म्हटलं बी की बापू विषय आमच्या मनामध्ये आदर आहे. पण सांगलीला जी सभा झाली, ती जर सभा बघितली तर काय परिस्थिती होती. मी जयंत पाटलांना साधी गोष्ट विचारतो. आम्ही बापूवर काम केलंय. बापूनी माणसं कोण कोण उभा केली? पंडितराव जाधव, नानासाहेब सगरे, इकडं संभाजीप्पा, प्राध्यापक शरद पाटील, अजितराव घोरपडे, अशा अनेक माणसं, व्यंकप्पा पत्की, किती माणसं उभा केली. आणि नुसती माणसं उभा केली नाही तर त्या माणसांना ताकद दिली. आणि तुम्ही किती महान काम केलं. तिकडं नानासाहेब सगरे, कवठे मंका सहकारी साखर कारखाना तुम्ही घ्यायला निघाला. अरे 60 एकर जमीन विकली, कर्ज भागतय. नाही, तो कारखाना मला पाहिजे. अरे जे संभाजी पवार राजाराम बापूंच्या बरोबर ज्यावेळी लढले, उभा राहिले, त्यावेळी सांगलीमध्ये अनेक वेळा अप्पांच्या वर जीव यांनी हल्ला झाला, अनेक वेळा झाला. त्या अप्पाने तुम्हाने बापू नंतर खांद्यावरनं सांगलीत आणलं. तुम्ही काय केलं? सूर्योदय हाणला. अरे जतचा साखर कारखाना तुम्ही हाणला. मग आता तुम्ही लुटारू आहात हे आम्ही म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटेल. पण मी या ठिकाणी दादा तुम्हाला खरं सांगतो, संभाजी आप्पा, मी त्यांच्या बरोबर काम केलं. मी मंत्री झाले, आप्पाला भेटायला गेलो. त्यावेळी आप्पा दर्शन घेतले, अंबरला फोडला आणि म्हणले, देवा भाऊंना सांगा हा कारखाना मी लय कष्टाने उभा केलाय. हा कारखाना माझा हिने कशात घातलाय. अंबरला फोडला. अरे आप्पाच्या डोळ्यात शेवटच्या क्षणापर्यंत पाणी होतं. शेवटच्या क्षणापर्यंत त्या आप्पाचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सांगतो. अरे दादा, इकडं अण्णासाहेब डांगे जनता सहकारी साखर कारखाना नाही होऊ दिला. तिथं दुसरी शाखा काढली. एन डी पाटलांचा कारखाना नाही होऊन दिला.
अरे या दादा, वाळवा तालुका हा खरंच क्रांतिकारकांचा तालुका आहे. क्रांतिशह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी, स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर, स्वातंत्र्य सैनिक बर्डे गुरुजी, तमाशा कलावंत गुलाबराव बोरगावकर, शिक्षण मंत्री कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पट्टे बापूराव, किती नावं, पी सावळाराम, किती नावं. पण यांचं एकाचं सुद्धा नाव शिल्लक राहणार नाही. एकाचं सुद्धा दादा स्मारक बांधलं नाही. सत्यजित भाऊ, पेठ नाक्याला दादा राज्याचे कृषी मंत्री होते आणि त्यावेळी आम्ही क्रांतिशह नाना पाटील कृषी महाविद्यालय आणलं. दादा यांचं सरकार आलो ते महाविद्यालय रद्द करायचा प्रयत्न केला. आता आपलं सरकार आलो दादा, परत तुम्ही त्याला निधी दिला का बरं? त्या महाविद्यालयाला नाव कुणाचं? क्रांतिशह नाना पाटील. आमच्या बाचं नाही दिलं, नाना पाटलांचं दिलं. पण यांना त्यांची अलर्जी. दादा खरं मी तुम्हाला सांगतो, त्या मेळाव्यामध्ये दिलीप पाटील काय बोलले? त्या अमोल कोल्याला म्हणले, कोला, त्याला म्हणले, कोलया मी कुठला आहे? जेनं माझ्या गावात तुझ्या समोर सदाभाऊच्या आईला घोडा लागला म्हणला, त्या गावातला मी आहे. अरे ही तुमची संस्कृती. अरे सदाभाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही याल, त्यावेळी माझ्या बापानं 12 बैलाचा नांगराचा फाळ काढून ठेवलाय. अरे तुम्ही उदाला शिल्लक राहणार नाही. पण दादा मला वाईट काय वाटतं, एवढं वाईट शब्द वापरले हो. कुठलाही विद्वान बोलला नाही, त्यांची जीभ घसारली नाही बोलला. सतुभाऊ आम्ही बोललो की मग म्हणते ती आमची जीभ घसारली आणि त्यांच्या जिभा साखरेत आणि तुपात घोळल्या त्या का? अरे रयत समाज, गावगाड्यातला समाज, त्यांच्या आया बहिणींचा विषय तुम्ही जर असं बोलणार असाल तर प्रस्थापितांनो याद राखा, तुमचं वाड पाडायला देवाभाऊ नावाच्या माणसाचा जन्म झालाय आणि आम्ही त्याच्या बरोबर आहोत. आम्ही आहोत. चंद्रकांत दादा गिरणी कामगाराचं पोरग मंत्री झालं. दादा त्यांना ते चालत नाही, कारण दादा वाड्यातला नाही, दादा गावगाड्यातला. त्यांना गोपीचंद पडळकर चालत नाही, कारण ते बाराबुलतेदाराचा आहे. त्यांना सदाभाऊ मंत्री झालेला चालत नाही, का तर तो रयतेतला आहे, गावगाड्यातला आहे. ते दिलीप पाटील म्हणलं, सदाभाऊला हक्तानं ससा गावला. अरे 35 वर्ष मकरंद भाऊ तुम्ही आहे, 35 वर्ष या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढलो. 265 गुन्हे माझ्यावर आहेत. मी येरवड्याच्या जेलमध्ये गेलो, कळबा जेलमध्ये गेलो. दिलीप पाटील तुमच्या गुन्हा कुठला आहे? थांबा, मी बँकेचा रिपोर्ट आणलाय. तुमच्या गुन्हा कुठला? अरे मी माड्यामध्ये जाऊन उभा राहिलो, 5 लाख मत या फाटक्या माणसाला सोलापूर जिल्ह्यात मिळाले.
तुम्ही जरा जिल्हा परिषदला उभा राहिलाय का? कवा दरबारात उभा राहिल्यामुळं तुम्हाला बँक कारखाना डायरेक्टर असली पद मिळाली आणि मला म्हणे तुम्हाला हक्कानं ससा घावला. अरे त्याला मग रानात जायला लागतं. कमोडवर बसल्यावर ससा नाही घावत. अरे तुम्ही आम्हानी शिकवू नका. आणि म्हणून दादा मला 2003 साली बावची फाट्यावरती जयंत पाटलाच्या गुंडांनी मारलं. अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं? त्यावेळी संस्कृती नव्हती. आणि दादा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला. सगळं भाजप रस्त्यावरती आलं. संभाजीप्पा सगळी रस्त्यावरती आली. सांगली जिल्हा बंद पडला. दादा माझी आई त्यावेळी पेठ नाक्याला 20-25 बायका घेऊन रस्त्यावरती हायवेला उभा राहिली ती. मला प्रचंड मारलं. तर माझ्या आईनं 3 तास जयंत पाटलांना सांगतो, अरे दरबारात माणसं कसली ठेवली ती तुम्ही? 3 तास माझ्या आईनं रस्ता रोको केला. ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं, काळजाचा तुकडा हित येत नाही तोपर्यंत मी उठत नाही. माझ्या आईनं डोक्यावर डांबरीवर डोका आपटला. माझी आई रक्ताबंबाळ झाली. 3 तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं. मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली. माझ्या आईनं बापाच्या फडक्यात बांधून आणलेली भाकर सोडली आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला. आणि पत्रकाराने विचारलं की आई तुमच्या लेकराला मारलंय, तुमचं मत काय? त्यावेळी माझ्या आईनं दादा एवढं चांगलं उत्तर दिलं, माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्यायचा नाही. माझ्या लेकरानं या काळ्या आईच्या उदरात रक्ताचं 2 थेंब सांडलं. माझं मन आबाळा एवढं मोठं झालंय, हिमालय एवढं मोठं झालं. अरे अशा आईच्या पोटी आम्ही जन्माला आलो. आणि तुम्ही बाहेर सभेत तुमच्या खासदारासमोर आई बहिणीहून शिव्या देता. तुम्हाला वाटतं सदाभाऊ हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, गावगाड्यातला पोरगा आहे, रयतेचा पोरगा आहे. पण मी यांना सांगतो, अरे आम्ही फाटकी माणसं आहे, जरूर फाटके आहे, पण स्वाभिमानी आहे म्हणून आम्ही लढतो. याद राखा, तुम्ही जर आमच्या वाटला गेला तर आम्ही तुमचं वाड उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. दादा मला तुम्हाला विनंती करायची आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जी दादा चौकशी झाली, या पहिल्या चौकशी समितीनं 44 मुद्द्यावरती दोष ठेवलाय. अजून माझ्याकडे 2 भार आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण 88 अन्वये जी चौकशी लावा. हिने साखर कारखाने विका, पण साखर कारखाने तात्या दादा 400 कोटीचा कारखाना निलाव्यात काढायचा आणि 50 कोटीला विकायचा, वरच्या कर्जाला गोल मारायचा. 400-500 कोटीची मालमत्ता हिने 50 कोटी 40 कोटीला घेतलेले. हिने खोट्या कंपन्या काढल्या दादा, त्या कंपन्यांच्या वरती कर्ज दाखवली. हिने खोट्या कोऑपरेटिव्ह संस्था काढल्या, त्याच्यावर कर्ज दाखवली. जी कंपनी नोकर भरतीला
सक्षम नव्हती, काळ्या यादीत होती, त्या कंपनीकडनं नोकर भरती केले. 30 लाख 25 लाख 40 लाख रुपये एका एका कॅन्डिडेट कडून हिने घेतलं. दादा आता परत त्यांना परवानगी दिली 500 नोकर भरती करायला. 500 गुणिले 30 लाख लय मोठं घमाय. 150 कोटीचं ह्या बँकेवर प्रशासक नेमा आणि घोटाळा भागदारांच्या वरती कारवाई करा, ही मागणी आमची आहे. दादा ह्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, या विरोधामध्ये एक सुनील फराटे नावाच्या पोरानं आवाज उठवला. तेजाव दादा हिने अब्रू नुकसानीचा, अब्रूदार माणसं ह्यांची अब्रू व्हायला लागली. माझा आरोप करता का? अरे मला तुमचं सगळं माहित आहे, पण मी बोलणार नाही. मला बोलायच्या वेळी माझ्याकडे पोतं भरून आहे. मी तुमच्याबरोबरच होतो की, त्यामुळे मला माहित आहे योग्य वेळी काढू. दादा त्या माणसावरती 50 कोटीचा दावा दाखल केला. 50 कोटी. अरे त्याच्या किडन्या ऐकल्या तरी एवढा पैसा येणार नाहीत. 50 कोटीचा. आणि म्हणून दादा या बँकेची चौकशी झाली पाहिजे. दुसरं दादा मी खरं सांगतो तुम्हाला दादा, हे गडी लय भारी आहेत. आपली सभा झाली की तुम्हाला येऊन भेटणार चोरून. नाही यांचा डावच असतो. तुम्हाला भेटणार. दादा तुमच्यासारखा माणूस नाही आहे का? हां दादा तुम्ही प्रचंड अभ्यास आहे. दादा तुमच्यामुळं लई विकास होतो. या हे खरं नसतंय दादा. मी मंत्री असताना बी अशीच करायला याची तर पुन्हा पळाली. राष्ट्रवादी ही पक्ष नाही दादा, ही टोळी आहे, टोळी लुटारूंची. राष्ट्रवादी हा पक्ष नाही. राष्ट्रवादी ही गुंडांची टोळी आहे, हा पक्ष नाही. व्यासपीठावर म्हणले तो सध्या माझं नाव घेत नाही. उगाच मंत्री झालो, उगाच आमदार झालो, बारामतीला पाणी पाजून आलो. या आता ह्याचं नाव दादा मी कशाला घेऊ? पावटं खाऊन वास याला मला काही गरज पडली आता. आणि म्हणून मी दादा म्हणलो, गोपीचंद बोलले, मी म्हणलो नाही बोलायला पाहिजे होतं, आदर करायला पाहिजे होता. सत्यजित भाऊ मी चांगलं बोललो, चांगलं बोललो मी, मला घोडा लावला. मग रात्री गोपीचंद बोललं, भारी वाटलं. दादा तुम्ही जरा आम्हाने मोकळं सोडा. आम्ही भेदभीत अजिबात नाही. फक्त अरे देवाभाऊ त्या सभेत काय बोलता तुम्ही? ताई बोलल्या किती बोलता? का बोलता? कारण देवाभाऊ हा तुमचा कर्दन काळ आहे. अरे देवाभाऊ हा सर्वसामान्य माणसाचा नेता आहे. देवाभाऊ हा गावगाड्याचा नेता आहे. देवाभाऊ प्रस्थापितांचा कर्दन काळ आहे, तुम्हा लुटारूंचा कर्दन काळ आहे. म्हणून तुम्हाला देवाभाऊचा राग आहे. पण या सगळ्या लुटारूंना सांगतो, त्यानं कारखाना काढला नाही, सूतगिरण काढली नाही, मेडिकल कॉलेज काढलं नाही, त्याने कुणाचं जमिनी लाटल्या नाहीत. निष्कलंक मुख्यमंत्री या राज्याला मिळाला. पण दादा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आडनाव फडणीस. प्रॉब्लेम इथं आहे. त्यांना फडणीस जाधव गरीब तुमच्यासारखा पाटील मराठा चालत नाही. ते म्हणते ते आम्ही जहागीरदार, आमच्या 7-12 आहे राजकारणाच्या पटलावर. अरे तुमचा 7-12 नाही, तुमची आता नावं इतर हकात सुद्धा राहिलेली नाहीत. ते सोडा. आणि म्हणून
काय काय घडी मला दादा म्हणले त्या गोपीचंदला जरा आवरा की. मी म्हणलो कसा आवरायचा. अरे आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही. गावगाड्याला तुम्ही टाचाखाली ठेवलं. रयत समाज बहुजन समाजाला पायाखाली ठेवलं. म्हणून आमचा जन्म झाला. आणि म्हणून दादा मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही तिसरा डोळा उघडला. आता 2 हाताने आम्हाला आशीर्वाद द्या. आमचं जरी रक्त सांडलं तरी दादा चालेल. कारण आम्ही म्हणेन ज्या परिवारामध्ये आम्ही जन्माला आलो तो परिवार आमच्याशी सह्याद्रीप्रमाणे राहिला. आणि देवाभाऊसाठी सदाभाऊ असेल ना गोपीचंद असेल, आमचं रक्त जरी सांडलं आणि प्राण जरी गेला तर ते म्हणेन आमचं सौभाग्याचं